आघाडीच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जळगावमध्ये आला होता, त्यामुळे गोकुळ दिसत नाहीये. त्या आपल्याला कल्पना आहे, आपण कालच रात्री दाखवलंय, की त्या माननीय शिंदे साहेब त्यांच्या गावी आहेत सातारा जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलेल्या होत्या आणि तिथूनच त्यांनी आणि माननीय शिंदे साहेबांनी जाहीर केलं, की यांची माघार आहे. स्वतः उमेदवारांनी सांगितलं, की मी माघार घेत आहे शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे. आता काय ते इथे आता प्रवासामध्ये असल्यामुळे ते पोहोचू शकत नाही अजून. त्यामुळे काही त्यात काही गैरसमज करून घेण्याचा काही विषयच नाहीये, की त्या का आल्या नाही इथे. त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. आपण आता चॅनल सगळ्यांना दाखवलं, की त्यांनी जाहीर माघार घेतलेली आहे. पण राष्ट्रवादी तर कोणी आले नाही. फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यामध्ये शहाणपण आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अर्थ खातं सांभाळण्या एवढा दुसरा सक्षम नेता कोणी नाही, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केलेली आहे. मला वाटतं, की राऊतांनी त्यांचा पक्ष बघावं, त्यांच्या पक्षात काही बोंब पडत नाही. आणि ते राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये जावं का? तिकडे अर्थ खातं कोणी सांभाळावं? या पक्षाचं कोणी काय करावं? पण तर कशाला वेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना उगाच उड्या मारत फिरायचं आपण. लग्न कोणाचं, बँड कोणाचा आणि लगेच आपण नाचायला लागायचं तिकडे जाऊन. त्याला कोणी विचारलंय? ते कोण ठरवणार आहे कोणतं खातं कोणाकडे ठेवायचं म्हणून आणि सल्ला देणार आहे आम्हाला? ते गरज नाही, आवश्यकता नाही. त्याच्यामुळे तुमच्या घरच्या लग्नातच तुम्ही नाचा तुमच्या बँडमध्ये. आमच्या बँडमध्ये येऊन नाचू नका. यावर अनिल पाटलांनी असं म्हटलंय की त्यावेळेस त्यांच्या सांभाळण्यामध्ये सक्षम नव्हते. उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील राज्यात अशी चर्चा होती की ते राज्याचा कारभार सांभाळायला सक्षम नाही. हे सगळ्या राज्यांनी बघितलेलं आहे. त्यांना काही कोणाला सांगायची गरजच नाही. हे कोणाला आम्हाला सांगायची गरजच नाही. ते सगळ्या राज्यांनी बघितलं आहे, की मुख्यमंत्री असताना हे वादळ एक दिवस सुद्धा विधानसभेत आले नाही, एक दिवस मंत्रालयाची पायरी चढले नाही. कोरोनाच्या काळामध्ये घराचा उंबरठा ओलांडला नाही त्यांनी. आमदारांना भेटले नाही त्यांच्या. का गेले सगळे आमदार त्याच्यापासून दूर? कोणालाच भेटायचं नाही, कोणाला वेळ द्यायचा नाही, कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. मी आणि माझा परिवार त्याच्या बाहेर ते पडलेच नाही, मातोश्रीच्या बाहेर पडले नाही. त्यामुळे सगळे आमदार त्याला सोडून गेले. त्यात काही नवीन सांगण्याची गरज नाहीये. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये बघावं, लोकांना फुकट सल्ला देऊ नका. हा कसं सांभाळेल, तो कसा चांगला, हा कसा बरोबर सक्षम, हा कसा असक्षम. त्यापेक्षा आपण काय केलं, आपल्या घरामध्ये सल्ला द्या जरा. ते फायदा होईल थोडासा राजकीय. साताऱ्यामध्ये शंभूराजे यांची नाराजी कायम पद्धतीने पाहायला मिळत आहे. ते आज बोलले की मी येऊ नको सोबत तर मग कुठल्या गाड्यात बसू. असं शिंदे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. येऊ नको सोबत मी येऊ नको तर कुठल्या गाडीत सोबत बसू, तुमच्या सोबत येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू, असं शंभूराजे तिथल्या विधान परिषद निवडणुकीवरून बोललेले आहेत. मला काय ते म्हणले किंवा काय मला काही कल्पना नाही होत. मी येऊ नको तुमच्या गाडीचं म्हणजे मला अर्थ कळत. त्यामुळे मला तिथं काही माहित नाही. पण शंभूराजेंचा विषय 2-3 वेळा चर्चेत आला. मी त्या समन्वय समितीत आणि बावनकुळे साहेब आहेत 6 लोकांच्या. तिथे पण त्यांनी पण स्वतः शंभूराजे तिथे होते, त्यांच्या घरीच बैठक झालेली होती. मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे. सीएम साहेब स्वतः बोललेले आहेत, शिंदे साहेब स्वतः बोललेले त्या संदर्भामध्ये. आणि त्यांना जे जे म्हणणं होतं ते ऐकून घेऊन त्याच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे त्यांच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये. त्यामुळे वाटतं तो विषय शिवसेना आणि भाजपचा जो संघर्ष विधानसभेला बघायला मिळाला, त्यातून अनेक नगरसेवक नाराज आहेत. पाचोरा पडगावकडे पण काही नगरसेवकांनी उघड नाराजी आमदार पण नाराज. ते काय बसले ना, नाराजीतच बसले. काही बोलत नाही किशोर चंद्रकांत पाटील पण नाराज आहेत. नाही, कोणीच नाराज नाही. चंद्रकांत पाटील आणि नंदू महाजनांची आय लव्ह यू दोस्ती आहे. त्यामुळे नाराजीचा विषय नाही. पण शेवटी पक्षाचा विषय आल्यानंतर प्रत्येक माणसाला आपल्या पक्षाची बाजू घ्यावी लागते. चंदूबाईंनी ती बाजू घेतली की आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी. पण याचा अर्थ व्यक्तिगत संबंध कोणी खराब करत नाही. प्रेमाचे संबंध प्रत्येकाचे असतात. हो, गिरीश भाऊ ताकद लावली असती तर प्रताप भाऊ उमेदवार असते असं वाटतं का? प्रतापचा प्रताप नंतर काळे यांनी स्थानिक नेत्यांची चर्चा न करता डायरेक्ट कोणी सांगितलं आता कोणी सांगितलं असं होत नाही. देशमाता आहे असं पण बोललं जातंय की डायरेक्ट मतदानाच्या दिवशी जळगावमध्ये येणार आहे. येणार आहेत ना मतदानात. थोडंच खूप झालं. आता तुमचे प्रश्न संपलेले आहेत.